नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण स्वयंपाक करणार आहोत किंवा गुढीपाडव्याची थाळी बनवणार आहोत. गुढीपाडव्याच्या थाळीमध्ये आपण काय काय बनवलं आहे ते बघूया. तर इथे मी श्रीखंड केलेले आहे, पुरी, भात, वरण, मिरची भजी केलेली आहेत आणि पापड तळून घेतलेले आहेत आणि त्याचसोबत आपण इथे शेंगदाणे खोबऱ्याची चटणी केलेली आहे, बटाट्याची भाजी केलेली आहे. तर हा संपूर्ण स्वयंपाक 1 ते दीड तासामध्ये बनवून तयार होतो. तर तुम्ही अशा पद्धतीने गुढीपाडवा स्पेशल तुम्ही नक्की अशी थाळ बनवून बघा. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे गोडापासून सुरुवात करत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे श्रीखंड बनवून घेणार आहोत. तर इथे मी 1 पाऊण लिटर इथे दूध घेतलेलं आहे आणि त्या दुधाची मस्त दही लावून घेतलेली आहे. तर इथे गाईचं दूध घेतलेलं आहे म्हणून थोडंसं हे दही पातळ आहे. तर या दहीला आपल्याला छान कॉटनच्या कपड्यावरती घालून घ्यायचं आहे. तर खाली मी पुरणाची चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती कॉटनचा कपडा घालून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे दही घालून घ्यायचं आहे. हा कपडा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळेच पदर धरून आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल करून मस्त या दहीमधलं आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे. जितकं शक्य होईल तितकं आपल्याला या दहीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे. तर याला अशा पद्धतीने थोडंसं दाबून किंवा छान याला गोल-गोल फिरवून यामधलं पूर्णपणे आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. तर जितकं होईल तितकं आपल्याला पाणी काढून घेतलेलं आहे. तर याच्यावरती आपल्याला प्लेट ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती खलबत्त्यातला धोंडा ठेवायचा आहे. तर तुम्ही याच्यावरती खलबत्त्यातला धोंडा ठेवण्यापेक्षा तुम्ही कोणतीही एखादी जड वस्तू ठेवू शकता. असं केल्यामुळं यामधलं पूर्णपणे पाणी निघून जातं आणि आपला मस्त चक्का तयार होतो. तर इथे एक 5 ते 6 तास आपण इथे छान याच्यावरती जड वस्तू ठेवून आपण याच्यामधलं पूर्णपणे पाणी निथळायला ठेवलं होतं. याला 5 ते 6 तासानंतर आपण हे ते काढून बघितलेलं आहे. तर मस्त आपला इथे चक्का निघालेला आहे. तर इथे मी गाईचं दूध घेतल्यामुळे थोडासा कमीच चक्का पडलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी म्हशीचं घट्टसर दही घेऊन जर चक्का केला तर भरपूर प्रमाणात हा चक्का निघतो. तर याला छान चाळणीवरती आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने स्मूथ आपण इथे चक्का गाळून घेतलेला आहे. तर याला छान फेटून घेऊया. नंतर इथे मी केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि त्या केशरच्या काड्यामध्ये इथे उकळतं गरम दूध घालून घेतलेलं आहे आणि याला मिक्स करून घेतलेलं आहे. तर या चक्कामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायचं आहे. तर इथे आपली 1 वाटी चक्का निघालेला आहे, तर त्याच्यासाठी एक अर्धी वाटी पिठी साखर घालून घेतलेली आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पिठी साखर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला छान ह्या चक्क्यामध्ये साखर फेटून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपण केशरचं दूध केलेलं आहे, ते केशरचं दूध घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला या श्रीखंडामध्ये मस्त आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर बघितलं तुम्ही एकदम मस्त आपलं इथे स्मूथ श्रीखंड झालेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालून घ्यायचं आहे आणि एकदम व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला काजू बदामाचे काप घालून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघितलं आता एकदम मस्त आपल्या इथे श्रीखंड बनवून तयार झालेला आहे. तर आपण एका वाटीमध्ये सर्व्ह करूया. तर इथे आपलं मस्त श्रीखंड बनवून तयार झालेले आहे. तर श्रीखंड आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. श्रीखंड आपण 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. म्हणजे थंड झाल्यानंतर हे श्रीखंड खायला एकदम छान लागते. तर आपण लगेचच वरण-भात आणि भाजीसाठी आपण इथे कुकर लावून घ्यायचा आहे. तर इथे मी एक मोठी वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि 1 ते दीड वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि एक 8 ते 9 बटाटे घेतलेले आहेत. तर हे तूर डाळ आपण ह्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ पण आपल्याला एका भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर तूर डाळ आणि आपल्याला हे तांदूळ एक 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे. तर हे डाळ आणि तांदूळ अशा पद्धतीने आपल्याला चोळून-चोळून हाताने छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे.
तर याच्यामधलं पाणी काढून आपल्याला या डाळ आणि तांदळामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे, तर 3 वाट्या यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि 1 वाटी डाळीसाठी 1 ते 1.5 वाटी इथे पाणी घालून घेतलेलं आहे. तांदळामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि तूर डाळमध्ये इथे एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेलं आहे. हळद पावडर घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि तांदळामध्ये मीठ घालून पण एकदम व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे मी कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती एक स्टँड ठेवलेला आहे आणि आपल्या या कुकरमध्ये आपण वरण भाताचे हे डबे ठेवून द्यायचे आहेत आणि जे आपण भाजीसाठी बटाटे घेतलेले आहेत, ते बटाटे पण आपल्याला कुकरमध्ये साईडनी टाकून घ्यायचे आहेत. तर आता या कुकरला आपल्याला झाकण लावून एक 4 ते 5 आपल्याला मीडियम गॅसवर आपल्याला कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर आपण लगेचच चटणी करून घेऊया. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी चिरून घेतलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे आणि भाजून घेतलेले 1 वाटी शेंगदाणे घालून घेतलेलं आहे. एक 2 चमचे मी ते लाल मिरची पावडर घालून घेतलेलं आहे. 1 चमचा जिरे, 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. तर याला आपण छान जाडसर आपल्याला या चटणीला वाटून घ्यायचं आहे. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने मी पहिल्यांदा हे जाडसर चटणी वाटून घेतलेली आहे. नंतर याच्यामध्ये एक 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल घालून आपल्याला मिक्सरला आणखीन थोडं छान फिरवून घ्यायचं आहे. तेल घातल्यामुळे ही चटणी थोडीशी ओलसर होते म्हणून इथे मी चटणीमध्ये 1-2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तर ही चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. तर मस्त आपली इथे खोबरं आणि शेंगदाण्याची आपली झणझणीत चटणी बनवून तयार झालेली आहे. तर लगेचच आपण पुरी बनवण्यासाठी इथे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्या पिठामध्ये एक 2 ते 3 चमचे आपल्याला इथे रवा घालून घ्यायचा आहे. रवा घातल्यामुळे पुऱ्या फुगतात म्हणून कधीही पुऱ्या करताना रवा घालून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे आणि हे सगळे कोरडे जिन्नस आपल्याला हाताने एकदम व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पुऱ्या करत असताना आपल्याला पीठ हे एकदम घट्टसर मळून घ्यायचं आहे. जर तुम्ही सैल पीठ हे केला तर पुऱ्या एकदम व्यवस्थित फुगल्या जात नाही. म्हणून आपल्याला पुरी बनवत असताना पीठ मळताना एकदम घट्टसर पीठ हे मळून घ्यायचं आहे. तर यामध्ये जसं लागेल तसं थोडं-थोडं आपल्याला पाणी घालून छान घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर या पिठावरती एक 2 चमचे आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे आणि या पिठाला छान तेल लावून याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ भिजण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. तर आपण लगेचच भजी करण्यासाठी इथे मी एक 3 ते 4 मिरच्या अशा पद्धतीने मधून कट करून घेतलेल्या आहेत. मिरचीमध्ये मीठ भरून घेतल्यामुळे भजी खायला एकदम छान लागतात. म्हणून मिरचीमध्ये अशा पद्धतीने कट करून मीठ भरून घ्यायचं आहे. तर इथे सगळ्याच मिरच्याला मी इथे मीठ भरून घेतलेलं आहे. तर इथे मी मिरची भाजीसाठी पीठ भिजवून घेणार आहे. तर एका डिशमध्ये 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. अर्धा चमचा ओवा घालून घेतलेला आहे. खायचा सोडा घालून घेतलेला आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. तर हे सगळे कोरडे जिन्नस छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं-थोडं करून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आणि छान आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. तर अशा पद्धतीचं आपल्याला थोडं-थोडं करून पाणी घालून हे मिरची भाजीसाठी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर या पिठावरती आपल्याला झाकण ठेवून हे पीठ भिजू घालण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे. तर इकडे आपलं छान कुकर पण झालेलं आहे. तर इथे डाळ, भात आणि बटाटे हे तिन्ही पण साहित्य आपले छान शिजले गेलेले आहेत. तर या डाळीला आपल्याला अशा पद्धतीने एका चमच्याने किंवा पळीने आपल्याला छान ही डाळ घोटून घ्यायचं आहे. तर यामध्ये थोडं-थोडं पाणी करून आपण इथे मस्त हे डाळ छान घोटून घेतलेली आहे. तर इथे डाळ छान घडसली गेलेली आहे. लगेच आपण वरणाला फोडणी टाकूया. तर गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडायला लागली की जिरं घालून घेतलेले आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. नंतर यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे. छान याला परतवून घेऊया.
आलं लसूण परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतलेला आहे आणि कांद्याला पण आपल्याला छान एक 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवर कांदा परतवून घ्यायचा आहे. तर इथे आपला मस्त कांदा परतला गेलेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. इथे मी एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे आणि छान आपल्याला यात फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि छान याचा कच्चेपणा जाईपर्यंत या टोमॅटोला छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे छान टोमॅटो पण यामध्ये परतला गेलेला आहे. तर आपल्याला यामध्ये घडसून घेतलेली आपल्याला डाळ घालून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये गरजेनुसार आपल्याला डाळ घट्ट, पातळ जशी पाहिजे असेल त्यानुसार आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान या डाळीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. थोडीशी आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेऊया. या वरणाला आपल्याला छान उकळी काढून घ्यायचं आहे. तर इथे मस्त आपल्या या वरणाला एक उकळी आलेली आहे. तर आपल्या इथे वरण बनवून तयार झालेलं आहे. तर आपण लगेचच भाजी करून घेऊया. तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 ते दीड चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडायला लागली की त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं छान फुलवून द्यायचं आहे. नंतर यामध्ये लसणाची पेस्ट घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला याला तांबूस कलर येईपर्यंत छान हे लसूण परतवून घ्यायचं आहे. छान लसणाची पेस्ट परतल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा छान परतवून घेऊया. तर कांदा परतत असताना आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंतच परतवून घ्यायचा आहे. तर इथे छान कांदा परतला गेलेला आहे. तर यामध्ये एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर घालून छान या फोडणीमध्ये परतवून घेऊया. तर हे सगळे मसाले छान परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मोठा टोमॅटो घालून घेतलेला आहे. नंतर यामध्ये फ्रेश वाटाणा घालून घेतलेला आहे आणि आपल्याला या फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे छान हे वाटाणे आणि टोमॅटो छान परतले गेलेले आहेत. तर आपल्याला इथे जे आपण शिजवून घेतलेले बटाटे आहेत, त्याला मोठ्या-मोठ्या फोडी करून घेतलेले आहेत आणि या मसाल्यामध्ये आपल्याला हे बटाटे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर हे बटाटे आपल्याला मसाल्यामध्ये एक 2 ते 3 मिनिटं छान एकदम मिक्स करून घ्यायचे आहेत. तर म्हणजे हे मसाला या बटाट्याला छान कोट होतो म्हणून आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं हे मसाल्यामध्ये छान हे बटाटे मिक्स करून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये घट्ट, पातळ जशा पद्धतीची तुम्हाला भाजी पाहिजे असेल त्या पद्धतीने आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि या भाजीला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. नंतर सगळ्यात शेवटी मी इथे कोथिंबीर घालून घेतलेलं आहे आणि भाजीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर या भाजीला कोथिंबीर घालून 1 मिनिटभरासाठी छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपली बटाटा मटारची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर लगेचच आपण इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर इथे आपल्याला पहिल्यांदा पापड तळून घ्यायचे आहेत. पापड तळत असताना इथे आपल्याला मोठा गॅस करूनच हे पापड तळायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला झाऱ्यानी असं दाबून हे पापड तळून घ्यायचं आहे. म्हणजे सगळ्या साईडने आपले हे पापड छान व्यवस्थित तळलं जातं. तर इथे आपलं छान पापड तळलं गेलेलं आहे. तर इथे मी आणखीन थोडे एक उडदाचे पापड तळून घेणार आहे. तर पापड तळत असताना फुल गॅसवरच आपल्याला पापड तळून घ्यायचे आहेत. म्हणजे एकदम पापड कुरकुरीत तळले जातात. तर लगेच आपण मिरची भजी करून घेऊया. तर इथे आपलं मिरची भज्याचं पीठ छान भिजलं गेलेलं आहे. तर त्या पिठामध्ये आपण मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्या मिरचीला अशा पद्धतीने पीठ लावून या गरम तेलामध्ये अलगद हाताने आपल्याला हे मिरची छान सोडून द्यायचं आहे. तर याला मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर हे टाकलेल्या साईडने आपली हे भजी छान तळली गेलेली आहेत. तर ही भजी आपण पलटवून घेऊया. तर बघितलात तुम्ही या भज्याला कलर किती सुंदर आलेला आहे. तर हे भजी आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत आलटी-पलटी करून आपल्याला हे भजी छान तळून घ्यायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी मिरचीच्या ऐवजी पालक किंवा कोबी घालून पण हे भजी करू शकता. तर इथे छान मस्त आपले कुरकुरीत मिरची भजी तळले गेलेली आहेत. तर आपण एका झाऱ्याने हे मिरची भजी काढून घेऊया. तर इथे आपली छान भजी तळून झालेली आहेत. तर आपण लगेचच पुऱ्या करायला घेऊया. तर इथे आपलं छान गव्हाचं पीठ पण छान भिजलं गेलेलं आहे. तर या पिठाला थोडंसं आपण आणखीन थोडं मळून घेऊया. तर इथे आपलं छान एकदम व्यवस्थित पुऱ्या करण्यासाठी पीठ बनवून तयार झालेलं आहे. तर या पिठाचे आपल्याला छोटे-छोटे गोळे करून घ्यायचे आहेत.
तर हा पिठाचा गोळा आपण कोरड्या पिठामध्ये छान घोळवून घेऊया आणि आपल्याला हे छान लाटून घ्यायचं आहे. तर पुरी लाटत असताना आपल्याला जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त जाडही करायचं नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पुऱ्या लाटून झालेल्या आहेत, तर गॅसवर कढईमध्ये तेल पण छान गरम आहे. तर या गरम तेलामध्ये आपल्याला हे पुरी सोडून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पुरीवरती झाऱ्याने तेल घालून घ्यायचं आहे. असं तेल घातल्यामुळे पुरी फुगायला छान मदत होते. तर अशा पद्धतीने आपली ही एक साईडनी पुरी छान तळली गेलेली आहे. तर आपण पलटवून घेऊन दुसऱ्या साईडनी पण अशा पद्धतीने पुरी तळून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीने मी आणखीन एक पुरी तळणार आहे. तर तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. नंतर आपल्याला यामध्ये एक पुरी सोडून द्यायचं आहे आणि झाऱ्याने आपल्याला यावरती तेल घालून घ्यायचं आहे. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त आपली इथे पुरी छान टम्म फुगली गेलेली आहे. तर इथे छान आपली हे पुऱ्या पण छान तळल्या गेलेल्या आहेत. तर मंडळी आपला इथे मस्त मराठमोळ गुढीपाडवा विशेष आपली थाळी बनवून तयार झालेली आहे. तर इथे आपण मस्त चमचमीत मटार बटाट्याची भाजी केलेली आहे. वरण, गरमागरम भात केलेला आहे. शेंगदाणे खोबऱ्याची चटणी आणि मिरची भाजी केलेली आहेत आणि टम्म फुगलेल्या गरम-गरम पुऱ्या केलेल्या आहेत आणि त्याच्यासोबत श्रीखंड केलेला आहे. तर इथे मस्त आपला गुढीपाडवा विशेष आपली इथे थाळी बनवून तयार झालेली आहे. तर मंडळी झटपट होणारी गुढीपाडवा विशेष आपली थाळ कशी वाटली नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.